सिकंदर राजा होता, त्याची कथा अशी सांगतात, तो राजा एवढा बलाढ्य, एवढा धनवान होता की त्याला जिंकण्याकरिता एकही देश राहिलेला नव्हता. एवढी धनसंपत्ती त्याच्याकडे होती आणि तेवढं ऐश्वर्य सुख भोगत असताना तो एक दिवस एवढा आजारी पडला. मग त्याला वैद्य आले आणि त्याला तपासलं आणि वैद्याने सांगितलं, म्हणे राजे, तुम्हाला मोठा आजार झालेला आहे आणि या आजारातून तुम्ही आता बरे होऊ शकणार नाही. मग राजा म्हणला, तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी राजा आहे म्हणे. राजा, माझ्याकडे किती धनसंपत्ती आहे तुला माहिती आहे का? तू जर मला वाचवलं, या आजारातून जर तू मला बरं केलं तर मी तुला एवढं श्रीमंत करेन, माझं अर्ध धन तुला देऊन टाकेन. पण तो वैद्य म्हणला, राजे, याचा अंतकाळी काहीही उपयोग होत नाही. तुम्ही मला कितीही जरी धन दिलं तरी मी तुम्हाला या आजारातून बरं करू शकणार नाही. त्यावेळेस राजाला कळालं की आपल्याकडे कितीही धनसंपत्ती असली तरीही त्याचा काहीही उपयोग नाही. मग त्या राजाने त्या प्रधानाला सांगून ठेवलं, आपल्या प्रधानाला सांगितलं, मी ज्यावेळेस माझी अंत्ययात्रा तुम्ही काढाल त्यावेळेस मला ज्यावेळेस तुम्ही माडावर बांधाल त्यावेळेस माझे हात असे बाहेर ठेवा आणि एका हाताला सैन्य आणि एका हाताला मी सगळं जे काही धन कमावलं आहे ते तुम्ही ठेवा आणि माझी तशी अंत्ययात्रा काढा. मग आता असं बोलून राजा मरण पावला आणि त्या प्रधानाने जशी राजाने अंत्ययात्रा काढायची सांगितली होती तशीच त्या प्रधानाने अंत्ययात्रा काढली. आणि ती अंत्ययात्रा जात असताना समोरून एक थोर साधू पुरुष येत होते. ते आपल्या शिष्यासमवेत समोरून येत असताना त्यांनी बघितलं की राजाची प्रेत यात्रा चालली. मग त्यातला एक शिष्य म्हणला, गुरुजी बघा म्हणे, सिकंदरने जे काही कमवलं आहे ते सगळं तो सोबत घेऊन जात आहे आणि सोबतच घेऊन जात नाही तर आपले हात असे बाहेर ठेवून सगळ्या जगाला दाखवत आहे की मी जे काही धन कमावलं आहे ते मी सगळं सोबत घेऊन जात आहे. त्यावेळेस ते गुरुजी म्हणले, नाही अरे बाळा, तो सिकंदर आपल्याला हे दाखवून देत नाही की मी जे सगळं काही धन कमावलं आहे ते सगळं सोबत घेऊन जात आहे, तर सिकंदर आपल्याला हे सांगत आहे, बघा मी जे काही धन कमावलं आहे ते सगळं इथेच राहतंय आणि मी मोकळ्या हाताने जात आहे. तुका म्हणे ज्याची संपदा होळी सांगते